श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी चरित्र सारामृताचा आज आपण 15वा अध्याय पाहणार आहोत. चला तर सुरुवात करूया 15व्या अध्यायाला. श्री गणेशाय नमः. अंतरी स्वामी भक्ती जडिता चारी पुरुषार्थ येती हाता, पाप ताप दैन्य वार्ता ते काही न उरेची, सर्व कामना पूर्वोन अंती दावती सूर भुवन, जे नर करीती नामस्मरण ते मुक्त याच देही. मंगळवेढे ग्रामात राहत असता श्री समर्थ, ग्रामवासी जन समस्त वेडा म्हणती तयासी, शीतोष्णाची भीती नसेची तयाच्या चित्ती, सदा अरण्यात वसती एकांत स्थळी समर्थ, परमेश्वर रूपम व्यक्ती ऐसे ज्याच्या वाटे चित्ती, ते करिता स्वामी भक्ती जन हासती तयाते. त्यावेळी मंगळवेड्यात बसप्पा तेली राहत, दारिद्र्य पिढेला बहुत दीन स्थिती तयाची, तो एके दिने फिरत फिरत सहज वना माझी जात, तो देखील श्री समर्थ दिगंबर यतिराज, कटक शय्या करोन तिथे यवर केले शयन, ऐसे नवल देखोन लोटांगण घालीत असे, अष्टदा भावे दाटोनी माथा ठेवी श्रीचरणी, मने कृपा कटाक्षे करोनी दासाकडे पहावे. श्री स्वामी चरणांचा स्पर्श होता, ज्ञानी झाला तो तत्वता, कर जोडून या सतविता झाला बहुत प्रकारे, प्राहुन या प्रेमळ भक्ती अंतरी संतोषले येती, वरद हस्त ठेवी ती तत्काळ मस्तकी तयांचे, बसप्पाचे श्रीचरणी मन जडले ते तव्यापासूनी, राहू लागला निशिदिनी स्वामी सन्निध आनंदे, मग बसप्पाची कांता ऐकून या ऐसी वार्ता, करीतसे आकांता मने घर बुडाले, बसप्पा येता ग्रहासी दृष्टोत्तरे बोले तयासी, मने सोडिले संसारासी वेड काय लागली, परी बसप्पाचे चित्त स्वामीचरणी आसक्त, जनापवादा न भीत नसे चाड कोणाची, एके दिवशी अरण्यात बसप्पा स्वामी सेवा करीत, तव झाली असे रात्र घोर तम दावटले, चित्त जडले श्रीचरणी भीती नसे काही मनी, 2 प्रहर होता रजनी समर्थ उठून चालले, पुढे जाता समर्थ बसप्पा मागे चालला, प्रवेशले घोर अरण्यात क्रूर श्वापदे ओरडती, परी बसप्पाच्या चित्ती न वाटे काही भीती, स्वामीचरणी जडली वृत्ती देह भान नसेची, तो समर्थे केले नवल प्रगट झाले असंख्य व्याल, भूभाग व्यापिला सकळ तेजे अग्नी समान, पादस्पर्श सर्पा झाला बसप्पा भानावर याला, अपरिमित देखिला सर्प समूह चोहीकडे, वृक्ष शाखा अलौकिक तो सर्पमय दिसत, मागे पुढे पाहत तो दिसत सर्पमय, पाहून या ऐसी परी भयभीत झाला अंतरी, तो तयासी मधुत्तरी समर्थ काय बोलले, भिवू नको या समयी जितके पाहिजे तितके घेई, न करी अनुमान देई दैव तुझे उदेले, ऐसे बोलता समर्थ बसप्पा भय सोडून त्वरित, करी घेऊन अंगवस्त्र टाकीत एका सर्पावरी, गुंडाळून सर्पातरीत सत्वर उचलून घेत, तव सर्प झाले गुप्त तेजही नष्ट झाले, तेथून या परतले सत्वर ग्रामामध्ये आले, बसप्पा सहित बैसले समर्थ एका देवळी, तेथे आपले अंगवस्त्र बसप्पा सोडून पाहत, तव त्यात सुवर्ण दिसत सर्प गुप्त झाला, ऐसे नवल देखून चकित झाला अंतकरणी, माथा ठेवी स्वामीचरणी प्रेमाश्रू नैनी वाहती, तयासी बोलती यतीश्वर घरी जावे त्या सत्वर, सुखी करावा संसार दारा पुत्र पोशीजे, असो तो बसप्पा भक्त संसार सुख उपभोगित, रात्रंदिन श्री स्वामी समर्थ मंत्र जपे आदत्तरे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा संमत सदा भाविक परिसोत 15 अध्याय गोढा. श्री स्वामी चरणार्पण नमस्तु. श्रीरस्तु शुभम भवतु. अशा प्रकारे 15वा अध्याय संपलेला आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ.